तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती। तर राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं सप्टेंबर 2025चं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा त्यांना आता लवकरच जमा होणार आहे। कारण यासाठीचा जो अर्थसंकल्पित निधी आहे तो वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा शासनाने निर्गमित केलेला आहे। आपण त्यामधून वितरणाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि या जी.आरचा विषय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा विषय या शासन निर्णयाचा असणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर या शासन निर्णयामधील माहिती आपण येथे पाहूया। येथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय। तर सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष व उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये जो सप्टेंबर महिन्यासाठी मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी येथे देण्यात आलेला आहे। तर तो निधी असणार आहे 253,31,00,000 एवढा निधी हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता ही देण्यात येत आहे। तर आता सप्टेंबरचा जो निधी आहे तो आता सर्व राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना मानधन ही देण्यात येणार आहे व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता ही देण्यात येणार आहे आणि त्यासाठी एवढा मोठा निधी हा वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्ता हा सर्वच अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना लवकरच मिळणार आहे, म्हणजे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयान्वये आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर हा निधी कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे, कोणत्या घटकासाठी किती निधी उपलब्ध आहे त्याविषयीची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। त्यानंतर या विवरणपत्राच्या शेवटीला तुम्ही पाहू शकता एकूण वितरित करण्यात येत असलेला निधी हा किती आहे। तर ही आहे या शासन निर्णयामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं जे मानधन आहे व जे प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्यासाठी जो निधी आहे त्याविषयीची सविस्तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजेच पुढच्या महिन्यातील मानधनाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल।